गाइस, घरगुती विद्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही बिलाला आलोय फिरण्यासाठी। पहा, सगळी फॅमिली सोबत आम्ही आलेलो आहे। पोरं मस्त एन्जॉय करतायत। मी आता चिकन बनवणार आहे। इकडे एक साईडला भात घातलाय, दुसऱ्या साईडला चिकन बनतंय। तर कसं बनतंय ते आपण पाहूया। हे पहा, आपण कांदा भाजायला टाकलेला आहे तेलामध्ये। कांदा भाजून घेऊया। मस्त तेलावरती कांदा छान परतून घेऊया। हे पहा, अद्रक लसूण पेस्ट तयारच आहे आपली। टोमॅटो कापलेले आहे। हे चिकन धुवून स्वच्छ ठेवलेलं आहे। आता आपण मस्त चिकन बनवणार आहोत। पहा, मी तुम्हाला संपूर्ण रेसिपी दाखवते। आपण घरगुती विद्या रेसिपीमध्ये हा भात सुद्धा झालेला आहे। पाहू शकता, आपला भात सुद्धा मस्त बनलेला आहे। भात आणि चिकन आपण बनवणार आहोत। मुलांचा खूप कालवा चाललेला आहे। आम्ही आलो आज सकाळीच, उद्यापर्यंत आम्ही इथे असणार आहोत। मस्त एन्जॉय करणार आहोत। तर बघा, आता हे आपण इथं मस्त गावरान गाव साईड पडतं बिलाला। तर आपण हे गावरान चिकन आता मस्त बनवणार आहोत। एकदम छान बनणार आहे आणि खूप एन्जॉय करणार आहोत आम्ही। तुम्ही पण एन्जॉय करा। बघा, तुम्ही इकडे येऊन छान वाटेल तुम्हाला। खूप मस्त वाटते, मला तर खूप खुशी होत आहे। आता हा कांदा पूर्ण भाजला की आपण आहे ना टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो टाकल्यानंतर हळद टाकणार आहोत। हळद टाकल्यानंतर आपण अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत। मग चिकन टाकणार आहोत। मस्त असं परतून घेणार आहोत छान। त्या चिकनचा हिवळण वासही आला येणार नाही आहे आणि खूप चिकन मस्त बनणार आहे। तर आता हा कांदा भाजल्यानंतर मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते। हे पहा, आपला कांदा मस्त भाजून झालेला आहे। तुम्ही बघू शकता। आता आपण ह्या टोमॅटो टाकणार आहोत। पहा, 6 किलो टोमॅटो आहे, मस्त आपण टाकणार आहोत। बघू शकता, टमाटे आपले टाकलेले आहेत। मस्त आपण आता हे टमाटे पूर्ण इथेपर्यंत भाजून घेणार आहोत। एकदम छान। बघा, मस्त तेल उकळतंय। कांदा छान भाजून झालेला आहे। बघा, मस्त बुडबुडे येत आहेत। छान भाजते। आपण कांद्यामध्ये मीठ टाकले कारण टमाटे पण चांगले मॅश झाले पाहिजे, बारीक भाजून झाले पाहिजे। मस्त बघू शकता तुम्ही, छान भाजलेला आहे। टमाटे पण मस्त विखरायला लागलेले आहे। आता आपण यात हळद पण टाकणार आहोत। हळदीचा एक आपला सुगंध असतो, तुम्ही बघू शकता। पोरं मस्त एन्जॉय करायला लागत। आपला भात पण झालेला आहे, पाहू शकता। एकदम खळखळीत झालेला आहे भात। बघू शकता, भात एकदम मस्त असं सुटसुटीत झालेला आहे। आता आपण चिकनच बाकी राहिलेलं आहे। ते आपण चिकन आता बनवून घेऊ आणि मग मस्त जेवताना पण व्हिडिओ टाकेल। छान पाहिजे, खूप सुंदर। टोमॅटो पण शिजले, तुम्ही बघू शकता। एकदम मस्त। आता आपण हळद टाकून घेऊया। हळद मस्त तेलामध्ये परतून घेणार आहोत। हे पहा, मी चिकन टाकत आहे। स्वच्छ धुतलेलं चिकन आहे। आपण आता हलवून घेऊया। मस्त मस्त हलवून घेऊया आणि मस्त झाकण ठेवूया। ह्याला पाणी सुटलं तर आपण आता ह्याच्यामध्ये हे तेल मस्त आपलं चिकन परतून झालं की आपण अद्रक लसूण पेस्ट टाकत आहोत। पहा, मस्त तेल लागलेलं आपण ह्या तेलात मस्त शिजणार आहे ते। पहा, दिसतं ना, पूर्ण हलवून झालेलं आहे। हे पहा, अद्रक लसूण पेस्ट आहे, टाकून घेऊया। आपण आता मस्त हलवून घेऊया। हे पहा, मस्त परतून झालेलं आहे। आपण हा चिकन मसाला पण टाकू, शिजायला सोडूया। बाकी गरम मसाला टाकूया, आता आमचं पाणी सुटलेलं आहे। आता अद्रक लसूण पेस्ट वगैरे झालेले आहे, टोमॅटो वगैरे झालेला आहे। तर आपण हा काळा मसाला वाटून घरून आणलेला आहे, तो आपण टाकणार आहोत। हे पहा, आता आपण मिक्स करणार आहोत। मिक्स करणार आहोत मस्त। छान मिक्स करून घेणार, एकदम छान कलर येणार आहे। तुम्ही बघू शकता, आपला आता जवळ चिकन शिजलेलं आहे। फक्त आता रस्सा बनत आहे मस्त। खालून वरून करून घेतलं झालं। बघू शकता, मस्त हलवलेलं आहे। आता आपण लाल तिखट टाकून घेऊया। हे पहा, आपण तिखट टाकत आहोत घरगुती घरी बनवलेला मसाला।
मसाला आहे हा लाल तिखट. आपण हे 2 चमचे टाकणार आहोत. मुलं लहान लहान आहेत म्हणून जास्त तिखट करणार नाही आहे. तर बघा आता आपल्या जवळजवळ कालवण झालेलंच आहे. लागलं तर आपण थोडंसं गरम पाणी टाकूया जर वाढवायचं असेल तर. पण आता वाटतं हे असंच बरं वाटेल कारण आता उद्या आपलं चिकन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कलर छान आलेला आहे. तर घरगुती विद्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, ऑलवर क्लिक करा. थँक्यू.